की जेव्हा मला अनेक फोन आले की हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये एक कुटुंब जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेलं आहे किंवा बीड सारख्या एखाद्या जिल्ह्यातल्या पालावर राहणाऱ्या 8 कुटुंबाची त्यांच्या घरात शिरून गावगुंडांच्या मदतीने पोलीस प्रशासन देखील त्यांना मारहाण करते। ही आपल्यासाठी खरं तर दुर्दैवाची आणि आत्मचिंतनाची बाब आहे की का अशी स्थिती निर्माण होते, का अशी स्थिती आज आपल्या समाजाची आपल्या बांधवांची आहे, का आम्ही समाज म्हणून या गावाच्या बाहेर राहणाऱ्या लोकांना बोट पकडून अजूनही समाजाच्या मुख्यधारेमध्ये प्रवेशित करू शकलेलो नाही। ही आत्मचिंतनाची बाब आमच्यासाठी सगळ्यांसाठी आहे, समाजामध्ये काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यासाठी आहे आणि आपल्यासारख्या सर्वदूर पसरलेल्या लोकांच्यासाठी देखील आहे। आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, निवळ आयोग म्हणूनच आम्ही काम करतो अशातला भाग नाही, परंतु सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील आमची जी सामूहिक आणि सामाजिक जबाबदारी आहे ती तुमच्या पाठीशी प्रामाणिकपणाने आणि कणखरपणाने उभं राहण्याची जबाबदारी आहे असं मी समजतो। आम्ही त्या पद्धतीने त्या तालमीत झालेले तयार झालेले कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे आम्ही सगळ्या पद्धतीने काम करण्याचा अगदी प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो आहोत। आम्ही जोपर्यंत आदिवासी पारधी समाजाच्या निव्वळ बजेटमध्ये तरतूद करून होणार नाही गणेशजी, आज आदिवासी बजेट हे महाराष्ट्र राज्याचं 16-17 हजार करोड रुपयांचं आहे आणि जेव्हा मी आदिवासी आयुक्तालयामध्ये आदिवासी पारधी बांधवांच्या योजनांचा आढावा घ्यायला जातो, 5% तरतूद आदिवासी पारधी बांधवांसाठी केलेली आहे, पण दुर्दैव असं आहे की या तरतुदीचा उपयोग अजूनही त्या समाजापर्यंत पोहोचता झालेला नाही। अनेक वर्ष अनेक बजेटमध्ये ती तरतूद असूनही तो निधी आदिवासी पारधी बांधवांसाठी खर्च झालेला नाही। जर ही स्थिती असेल तर आम्हाला त्या गोष्टींची चिंता करावी लागेल। समाजातला एखादा प्रबळ, जसं आता आदरणीय भैयाजींनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितलं की एखादा ताकदवर असेल तर तो आपली लाठी आपली भैस घेऊन निघून जाईल कुठेतरी, परंतु जोपर्यंत ज्याच्या हाती लाठी आहे तो समाजातल्या दुर्बलांच्यासाठी प्रामाणिकपणाने विचार करणार नाही, तोपर्यंत हा समाज देखील त्याची रचना देखील सर्वदूर सुदृढ होऊ शकणार नाही आणि त्याच दृष्टीने आपल्या सगळ्या लोकांना काम करावं लागेल। आज आपण समाजातल्या विविध स्तरातून, विविध भागातून, भौगोलिक स्थितीतून आलेला आहात। आपला हात विचार तो आदरणीय भैयाजींचा असेल, गणेशजी देखील आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, सगळे नेते वक्ते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, परंतु हाच विचार आपल्याला इथून घेऊन जाताना आपल्या पालावरच्या आपल्या दुर्बल भावांसाठी ज्या दिवशी आपण खऱ्या अर्थानं वापरू शकू त्या दिवशीच आपण खऱ्या अर्थानं सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील या समाजामध्ये जगण्यासाठी पात्र राहू, अशा पद्धतीचं माझं वैयक्तिक मत आहे।